नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। राज्यातील सरसकट शेतकऱ्यांना एक कर्जमाफी झालेली आहे आणि कोणते जिल्हा आणि कोणता तालुका आपण ह्याच व्हिडिओमध्ये सदर पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। योजनेच्या अंतर्गत 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। या योजनेची चौथी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या महत्त्वाकांक्षा योजनेसाठी राज्य सरकारने 2350 कोटी रुपयाची निधी मंजूर केली आहे। सर्व जिल्ह्याच्या लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी एक आपल्या नावाची खातर जमा करण्यासाठी स्थानिक CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्रात भेट देणे आवश्यक आहे। या यादीमध्ये नाव असल्यास खात्री झाल्यानंतर लाभार्थी फिजिकल व्हेरिफिकेशन आणि KYC म्हणजे त्या प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। ही प्रक्रिया देखील CSC केंद्रात होणार आहे। त्याचबरोबर आपण महत्त्वाचे 4 टप्पे पाहत आहोत। नंबर 1 आहे CSC म्हणजे केंद्रात जाताना एक आधार कार्ड आपण घेऊन जाऊ शकता, सोबत घेऊन जावे। त्यानंतर 2 केंद्रात लाभार्थी यादी आपले नाव तपासावा। नंबर 3 नाव असल्याच्या फिजिकल व्हेरिफिकेशन आणि KYC प्रक्रिया पूर्ण करावा। नंबर 4 प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसात बँक खात्यात रक्कम जमा होईल। सदर काही जिल्ह्यातील याद्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याची यादी ऑनलाईन उपलब्ध नाही त्यांनी थेट CSC केंद्रात जाऊन माहिती घ्यावी। ऑनलाईन उपलब्ध असलेल्या याद्या पाहण्यासाठी संबंधित वेबसाईटवर भेट देऊ शकता। त्याचबरोबर आपण KYCचे महत्त्व आपण पाहणार आहोत। प्रोत्साहनवर ते अनुदान योजनेस लाभ मिळण्यासाठी KYC अत्यंत महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर लाभार्थी यादीचे नाव असले तरी KYC पूर्ण केल्याशिवाय अनुदान रक्कम बँक खात्यात जमा होणार नाही। KYC प्रक्रिया स्थानिक आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे CSC केंद्र पूर्ण करता येईल। योजनेचे उद्देश आणि व्याप्ती ही योजना नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे। प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवात करण्यासाठी आहे। यावेळी एका बाजूला शेतकऱ्याचा आर्थिक मदत मिळेल तर दुसऱ्या बाजूला वेळेत कर्ज फेडण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल। राज्यातील विविध भागातील 20 लाख शेतकऱ्यांचा या योजनेचा लाभ पोहोचणार आहे। हे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी एक मोठे पाऊल आहे। अशा प्रकारे आपण महाराष्ट्र सरकारच्या ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। नियमित कर्जदाराचे प्रोत्साहन देऊन सरकार एका दीर्घकालीन आणि टिकाऊ कृषी अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे। लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही संधीच लाभ घ्यावा आणि आवश्यक ती कागदपत्रे घेऊन लवकरात लवकर नजदीकच्या CSC केंद्रात भेट द्यावी। योजनेबद्दल अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयास संपर्क साधावा। अशा प्रकारे आपण एक थोडक्यात हा व्हिडिओ पाहिला आहे। हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर दुसऱ्यांना शेअर करा। हा व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।